आजी माजी गृहमंत्र्यांमधला वाद आता आरोपी सचिन वाझेच्या एका पत्रानं नव्याने सुरू होणार आहे। तुरुंगातून सचिन वाझेनं फडणवीसांना एक पत्र लिहिलं, ज्यात तत्कालीन गृहमंत्री देशमुखांवर त्यानं नव्याने काही आरोप केले। पाहूया। पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। या संदर्भामध्ये सखोल चौकशी झालीच पाहिजे। सचिन वाझे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे। माजी आणि आजी गृहमंत्री फडणवीस आणि देशमुखांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना आज अचानक आरोपी सचिन वाझे मीडिया समोर आला आणि त्यानं अनिल देशमुख पीए मार्फत पैसे घेत असल्याचा आरोप करत फडणवीसांना पत्र लिहिल्याचा दावा केला। यावरून भाजपनं फडणवीसांची बाजू घेत वाझेच्या आरोपांवरून चौकशीची मागणी केली, तर स्वतः आरोपी आणि माफीचा साक्षीदार बनलेल्या सचिन वाझे आत्ताच कसा समोर आला, त्याला मीडियाला बोलण्यास परवानगी दिली कशी, हा सारा फडणवीसांचाच कुटील डाव असल्याचा आरोप आता विरोधकांकडून होतोय। जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है, सारा उनके खिलाफ गया है। मैंने सारे प्लीज एविडेंस मैंने दे दिए। मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है। संबंधित यंत्रणा त्या संदर्भामध्ये आता तपास करते। सीबीआयची चौकशी चालू आहे। आमच्या त्या पेनड्राईव्हच्या संदर्भामध्ये माझ्यावर खोटी केस करण्याच्या संदर्भामध्ये देवेंद्रजी नाडकरच्या संदर्भामध्ये सीबीआय चौकशी करते आणि आम्ही नुसतं चौकशी नाही, आम्ही पेनड्राईव्हमध्ये काय आहे, तुम्ही काय बोलतात ते समोर आहे, त्याचं व्हिडिओ शूटिंग त्याच्यामध्ये आहे। आम्ही असे बिनबुडाचे आरोप करत नाही, काहीतरी दाखवतो नाही बघा आमच्याकडे काय, आम्ही ते दाखवलेलंच आहे तुम्हाला सगळं समोर। आणि त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सखोल चौकशी झालीच पाहिजे। 4-5 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी, आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी 3 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं ॲफिडेविट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता, ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे। सचिन वाझे जे बोलले हे देवेंद्र फडणवीस यांची आता नवीन चाल आहे। वाझेच्या आरोपांची चौकशी व्हावी असा आग्रह भाजप नेते करतात, मात्र बुकी अनिल जयसिंघानी आरोपी असल्यानं त्यावर विश्वास कसा ठेवायचा असं म्हणणारे फडणवीस आता आरोपीच असलेल्या सचिन वाझेवर विश्वास ठेवतील का असा प्रश्न विरोधक करतायत। मी पण माध्यमातून हे बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे। अजून मी ते काही पाहिलेलं नाही, कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले 2 दिवस असं काही आलं आहे का, कोणाकडे आलं आहे का, हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेन। पण एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू। देवेंद्र फडणवीसांच्यावर आरोप झाला की समोरचा माणूस चुकीचा असतो, मग त्यांच्या ते काय कुणाच्या चॅटिंग आल्या, कुणी कुणाला पैसे दिले ह्या व्हायरल झाल्या तरी त्याला काय महत्त्व नाही, पण सचिन वाझेचा आरोप झाला की सगळी भारतीय जनता पार्टी त्याच्या आरोपावर बोलल। पण जसं ते बुकी जर आरोपी आहे तर सचिन वाझे आरोपी आहे। आणि मुळात असं आहे की सचिन वाझेला आत्ताच का आरोप करायचा किंवा आत्ताच का पत्र लिहायचं सुचलं? 2.5 वर्ष काय ते कोमात थोडी होता सचिन वाझे जेलमध्येच होता ना। 100 कोटी रुपयाचा आरोप हा अनिल देशमुखांवर केला, त्याचं पुढे काय झालं तुम्ही चार्जशीट बघितली आहे का? त्याच्यात किती कोटीचा, मग 100 कोटीचा आरोप केला आणि त्याच्यात उल्लेखच नाही चार्जशीटमध्ये। म्हणजे हास्यास्पद आहे की किती म्हणजे सत्ता आणण्यासाठी किती गलिच्छ राजकारण आणि किती पातळी सोडून राजकारण आज महाराष्ट्रात होतंय, हे खूप दुर्दैवी आहे। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचा आरोप केला होता, पण प्रत्यक्ष साक्ष देताना आपण ते ऐकीव माहितीवरून आरोप केले असून त्याचे पुरावे नसल्याचं चौकशी समितीला सांगितलं। याच प्रकरणाबरोबर अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी राहिलेला सचिन वाझे तुरुंगात आहे। एका खटल्यात माफीचा साक्षीदार होऊन त्यानं सीबीआयला सहकार्याचं आश्वासनही दिलंय। अनिल देशमुखांना जामीन देताना स्वतः गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सचिन वाझेच्या दाव्यांवर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टानंही म्हटलंय।
मात्र जवळपास 2 वर्षानंतर सचिन वाझेनं पुन्हा एकदा परमबीर सिंगांप्रमाणे फडणवीसांना पत्र लिहून देशमुखांवर आरोप केले आहेत. अनिशच्या श्याम मानवांच्या दाव्यानंतर हा जुना वाद पुन्हा सुरू झाला. फडणवीसांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवारांना अडकवण्याच्या मोबदल्यात अनिल देशमुखांना ईडीपासून सुटकेची ऑफर दिल्याचा दावा केला होता. तिथून सुरू झालेला हा वाद आता आरोपी सचिन वाझेनं फडणवीसांना लिहिलेल्या पत्रापर्यंत आलाय. त्यांना सांगण्यात आलं की या 4 ॲफिडेव्हिट्सवर तुम्ही सही करून द्या, तर तुम्हाला ईडीमध्ये जेलमध्ये जावं लागणार नाही. त्यातलं पहिलं ॲफिडेव्हिट होतं की उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलावलं, गृहमंत्र्यांना. त्या ठिकाणी दर महिन्याला पैसे गोळा करायला सांगितले. दुसरं ॲफिडेव्हिट होतं उद्धव ठाकरेंचे पुत्र त्यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला. त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत. माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील. मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, ॲफिडेव्हिट करून द्यायचं. तो आणणारा माणूस जो होता, माझ्याकडे एन्व्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता, तो होता सुमित कदम, मिरजचे. पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.